नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी धपाटे ही रेसिपी दाखवणार आहे. आता यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर यामध्ये जिरेपूड टाकली आहे थोडी मी आणि अर्धा चमचा धनेपूड टाकली आहे आणि आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, लाल मिरची पावडर, हळद आणि थोडासा आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये. बघा मित्रांनो, ओवा हा नेहमी हातावर चोळून टाकायचा, त्यामुळे त्याचा फ्लेवर चांगला उतरतो. तर बघा मैत्रिणींनो, आता हे सर्व आपण पिठामध्ये अगोदर कोरडं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण पोळीला जशी कणिक भिजवतो त्याप्रमाणे आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपलं आता हे धपाटं पीठ भिजून धपाटं लाटून झालेलं आहे आणि थोडं थोडं तेल सोडून आपण हे धपाटं भाजून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता आपलं हे धपाटं आपण गॅसवर भाजायला टाकलेलं आहे. आता दोन्ही साईडने आपल्याला थोडंसं तेल सोडून अगदी खरपूस असं हे भाजून घ्यायचे आहे. तर बघा, आता आपण ते सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया आणि त्याच्याबरोबर शेंगादाण्याची चटणी दिलेली आहे आणि धपाट्यावर थोडंसं मी तूप लावून घेत आहे. तर बघा, अशा प्रकारे आता हे आपल्या धपाट्याची रेसिपी रेडी झालेली आहे. आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.